हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लडका दिवेश विंगारकर. आता सकाळी उठून मस्त रेडी वगैरे झालेले आहेत आणि तब्बल वाजलेले 7 आणि आम्ही एवढं सकाळच चालत कुठं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू केला तर तुम्हाला नक्कीच समजेल कुठं चाललो. तर आता मानसी मॅडमची मस्त तयारी होते. माणसाने तयार झाले की लगेच आपण पण घरून निघू. आता आपण निघालेलो घरून की मानसी मॅडम पण रेडी झालेले आहे. आता चालत आपण जरा सासूरवाडीला गाडी वगैरे स्कूटी घेऊनच चालू. गाडी कोणाला सांगू सोडायला घरी. आता मग पोहोचलो मस्त सासूरवाडीला. मेंबर रेडी झाले तर ते पण नेहमी येते. मंडळी झाली का नाही रेडी अजून? झाले अजून तयारी चालू आहे त्यांच्या. आम्ही झालो तयारी करू. चला आता आपण घरून निघालेलो आहेत. आपली बस लागलेली आहे विठ्ठल मंदिराजवळ. होऊ शकता मंडळी मेवणी वगैरे कधी स्माईल देते. एक मेवणा आमचा बाकी मंडळी मागे आहेत. तर आता आपण जाऊया गाडीवर. बस आलेली आहे. जाऊन बसमध्ये जाऊन सीट वगैरे पकडू झाला. कारण आपल्याला खिडकीची सीट घ्यायची. सगळ्या जोडपीच चाललो आम्ही फिरायला. आणि ही आपली बस लागलेलीच आहे समोरच. सगळी मंडळी आता चाललीत बसमध्ये बसायला. आपण पण जाऊन मस्त खिडकीची सीट बघू चला बसण्यासाठी. आता विठू रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊन मस्त बसमध्ये बसूया. मागच आपलं मंदिर आहे. चला जाऊ चला. आई करा ओ मम्मी काय लाजलं. बाय बाय. चला बाय बाय. चला खंडोबाच्या दर्शनाला. चला आता आम्ही निघालेलो आहेत देवदर्शनासाठी पूर्ण फॅमिली. बाकी आपली सगळी मंडळी बघू शकतो मी. मस्त निश्चांतपणे सगळी बसलेली आहेत. या वहिनीचे मम्मी आहेत, पप्पा, आई आहेत. तिकडे सगळ्या करवलं आत्या. या साईडला आई आहेत, इकडे पप्पा आहेत आणि इकडं मामा पुढे आहेत. वहिनी आहेत. मामा इकडे बसले. मामा बाहू घातली का? सगळ्या. चला आता मस्त की आपण निघालेलो आहेत गावातून. चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. नाही मागं द्या. चला बघा 2 सासू आहे मस्त सगळ्यांना भाकरी खायला दिलेले आहेत. चालत्या करत मस्त भाकरी खायला बसलो मी. सगळे जेवायला बसलेलो आहेत. मस्त अशा खुल्या वातावरणात. जाम ऊन आहे. रस्त्याच्या कडेला आहेत आम्ही एकदम. जेवू आणि निघू आता इथून. हे बघा गावचे पाटील जेवायला बसलेले आहेत. या जेवायला सगळे. चला आता आमच्या मंडळीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळेजण लागलेत पेरी वगैरे काकडी खायला. बायको बघा जेवताना काढलं ना भाऊ. आणि आपली तर
वहिनीचं गेलेलं भांडी घासायला मला दाखवतो थांबा. बघा आता आपली बस निघालेली आहे मस्त की तुळजापूर मार्गे. आणि बाकी येतं सगळी मंडळी बघा मस्त पबजी वगैरे खेळत बसलेली आहेत. बघा कशी सगळी मंडळी शांत बसलेली आहेत. आत्ता जेवलो मस्त की आता आपण डायरेक्ट तुळजापूरला थेट निघालेलो आहेत. चला तुळजापूरमध्ये आपण आता एंटर होणार आहे थोड्याच वेळात. तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहेत. तर गाडी पण पार्क केलेली आहे आणि आता आपण चालू फ्रेश व्हायला मस्त एक रूम घेतलेली आहे. मागच्या वेळीत आपण आलो होतो आपले देव घेऊन तिथं रूम घेतली तिथे रूम घेतलेली आता मस्त फ्रेश वगैरे होऊ मग निघू लगेच दर्शनाला. भाऊजी तुमचे मित्र आहेत चला. आणि माझी बायको बघा कशी काय वैतागली काय माहिती. लास्ट टाइम पण आपण इथंच राहिलो होतो आणि आत्ता पण आपण इथंच रूम घेतलेले. चला जाऊ मस्त आता फ्रेश वगैरे हो मग निघू दर्शनाला. चला मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि फ्रेश होऊन निघालोत मंदिराकडे. कसा वाटते आमचा लुक आजचा. सगळे आंघोळ वगैरे केले आणि निघालो होता. अजून बाकी मंडळी तर पुढे गेलेलीच आहेत. अर्धी मंडळी अजून मागे होती काय माहिती कुठे गेली आम्हाला तर माहितीच नाही. ठीक आहे मंडळी आमची थोडीफार मंडळी आहे ती पुढे. आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. जवळच थोड्याच वेळेला आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आणि सेवन बघू शकता. बाकी फॅमिली आमची मागं आहे. सासूबाई धक्का सासूबाई आमचे बाकी सगळी बाकी मंडळी मागच आहे. मस्त की देवीला तो ओटी घेत आपण. चला मित्रांनो आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहेत. आमचे मेवणे बघा पप्पा भाऊजी हे आपले अलंकार भाऊजी आहेत व्हिडिओ एडिटर नको. आणि हा मंदिरचा प्रवेशद्वार आणि आपण इथं पोहोचलेलो आहे. बाकी फॅमिली कुठे सगळी सध्या फॅमिली सगळी फोटोशूट चालू आहे इथं. आणि मंदिरचा प्रवेशद्वार बघू शकता या अति सुंदर दिसते. आणि आम्ही पण दोघं बघू शकता. चला आता आपण मंदिरात आलेले आहेत आणि चालत लाईनीला दर्शनाला जाऊया. बघूया किती वेळ लागतो दर्शनाला. तर इकडे येऊन आता आपण लागलो चालत लाईनीला लागला दर्शनासाठी. अजून थोडे भाऊ वगैरे एवढे मागच आहेत. आम्ही चालू पटापट पुढं. एवढी गर्दी तर नाही. बघूयात आपल्याला किती वेळ लागतो दर्शनासाठी. आज एवढी गर्दी वाटत तर नाही. फारपर मला तर एक तास लागला असं वाटतंय. बघू आता. चला लास्टच्या हॉलला आलेले आहेत. एवढी काही गर्दी नाही. बघू तरी आपल्याला किती वेळ लागते अजून कमसे दर्शनाला. चला आता आपण देवीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहेत. गाभाऱ्यासमोर पोहोचलेलो आहे आता. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दर्शनाला आम्हाला 7:30 वाजलेले. मग तब्बल आम्हाला अर्धा तास लागले दर्शन घेऊन बाहेर यायला. एवढा पण काही वेळ गेला नाही. आता आपण थोडा जाऊ समोर आणि मस्त फोटोशूट वगैरे करू. चला आता आपण निघालेले. आपली मंडळी अर्धी पुढे गेलेली. भाऊ आणि मी आणि माणसेच राहिलो होतो मागं. अर्धी मंडळी आपली बस जवळ गेलेली आहे. तर आपण मध्ये तिकडे चाललेलो आहे बस जवळ. बाकी मंडळी काय माहिती कुठे आहेत. आता आपण निघालो तुळजापूरवरून अक्कलकोटला वस्तीला जायला. दर्शन वगैरे मस्त झाला. आता आपण सगळी फॅमिली निघालेली आहे अक्कलकोटला जायला. मस्त रस्त्याला कुठेतरी थोडंफार जेवण पण करू आपण. चला निघूया. बाकी मंडळी बसलेली बघू शकता.
अक्कलकोटला पोहोचलेलो आहेत आणि चालू आहे भोजनालयाकडे. बाकी मंडळी आपली गेलेली आहे. आम्ही बाकी आहेत मंडळी थोडंफार 3 जण आहेत, भाऊ आहेत आणि मी आणि मानसी राहिलेलो मागं. त्यासाठी चालू होता भोजनालय तिथं पोहोचलेलो आहेत. बाकी मंडळी छापल्याला काढून गेले आतमध्ये. आपण पण जाऊ चला. आता आपण आलेलो आहेत भोजनालयामध्ये आणि बसलो जेवायला. सगळी मंडळी बसली जेवायला आणि मस्त शिरा पिठला आणि डाळ भात. चला जेवून घेऊया. आता मस्त जेवण करून झालेलं आहे आपलं. मस्त टाटा वगैरे घासली. आता निघालो. इथं आपली टाटा आपणच घासायची. जेवढी भांडी यूज करायला तेवढी आपणच घासायची असतात. आता आपण रूमवर जाऊन मस्त की आता आराम करूया. चालत बॅग वगैरे घेऊन मस्त की रूमवर जाऊन जरासा आराम करू. चला अरे खूप दमलेलो आपण दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्ये आणि मस्त काय चला आम्ही आता पोचलेच रूमवर. सगळी मंडळी कसे चला गाण केली, गाण उचला. आपण असं केक वगैरे कट करून झालेलं आहे. सेलिब्रेशन केलेलं पण आता असं झोपायची तयारी करू. मस्त की झोपूया आता. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.